Hello friends, here example of homework. Two coins are tossed. दोन नाणी फेकलेली आहेत. Or one coin is tossed twice. Two coins are tossed. दोन नाणी फेकली किंवा one coin is tossed twice किंवा एक नाणं दोनदा फेकलं तरी त्याचा अर्थ एकच सेम. Two coins are tossed or one coin is tossed twice. दोन्हीचं मिनिंग सेम. त्यामध्ये राईट SNS ANA BNA CNC एवढं लिहायचं आहे DND. इव्हेंट ए काय आहे? टू गेट ॲटलिस्ट वन टेल. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी. कमीत कमी लक्षात घ्या एक टेल पाहिजे. दोन टेल चालतील. लक्षात घ्या दोन टेल चालतील. लक्षात घ्या म्हणजे TT जर आलं तर ते चालेल. लक्षात ठेवा कमीत कमी एक टेल पाहिजे. इथे टू गेट ओनली वन हेड. ओनली वन म्हणजे फक्त एक. ओनली वन म्हणजे फक्त एकच हेड पाहिजे. दोन हेड नकोत. फक्त एक हेड पाहिजे. हेड नसलेलं चालणार नाही. हेड पाहिजेलच. ॲटमोस्ट. टू गेट ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. कमीत कमी नसलं तरी चालेल. जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. दोन टेल नकोत. सर याच्यामध्ये दोन टेल नकोत. हे दोन टेल नको आहेत. जास्तीत जास्त एकच टेल पाहिजे. दोन टेल सोडून सगळं चालतंय. दोन टेल सोडून सगळं चालतंय म्हणजे जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. टेल नसलं तरी चालेल. म्हणजे लक्षात घ्या दोन हेड चालतील. जास्तीत जास्त एक टेल पाहिजे आहे. म्हणजे हे टेल नसलं तरी चालेल. म्हणजे हे चालतंय पण हे नाही चालत. हे लक्षात घ्या. पुन्हा टू गेट नो हेड. हेड न मिळणं ते आपण करू शकतो. सोपं आहे. आता इथे बघा एक्झाम्पल्स ऑन डाय. डाय म्हणजे काय सांगा सर? फासा. महाभारत. शकुनी. बरोबर सर लक्षात घ्या. द्रौपदी हरली वगैरे वगैरे. फासा. त्यात काय झालं सांगा? वन डाय इज रोल्ड. एक फासा फेकला. एकच फेकला. दोनचा कार्यक्रम नंतर आहे. आधी एकच फासा फेकूया. एक फासा फेकला. एक फासा फेकल्यानंतर किती आकडे असतात? त्याला साईड्स किती असतात? 6 असतात. किती साईड्स असतात? 6. एका साईडला एक ठिपका. दुसऱ्या साईडला 2 ठिपके. तिसऱ्या साईडला 3 ठिपके. चौथ्या साईडला 4 ठिपके. पाचव्या साईडला 5 ठिपके आणि 6 ठिपके. 6 असे असतात. 1 ठिपका, 2 ठिपके, 3 ठिपके, 4 ठिपके, 5 ठिपके असतात. 6 ठिपके. रोल टाकला की किती नंबर येते बघायचं. आपण महाभारतात बघितले. लक्षात घ्या ह्याला सॅम्पल स्पेस. असं या ठिकाणी फासा टाकला तर 1 आकडा येण्याची पण शक्यता आहे. 6 पण येण्याची शक्यता आहे. 4 पण येण्याची शक्यता आहे. शक्यता किती आहेत सांगा सर? 6. शक्यता किती आहेत? 6. एक फासा फेकल्यानंतर. त्यांनी सांगितलं इव्हेंट ए काय आहे? इव्हन नंबर. इव्हन म्हणजे समसंख्या. समसंख्या पाहिजे. सम म्हणजे काय? डिवायडेड बाय 2. बरोबर लक्षात घ्या. मल्टिपल ऑफ 2 पाहिजे. मल्टिपल ऑफ 2. समसंख्या म्हणजे 2, 4, 6. समसंख्या 2, 4, 6. दीज आर द सम इव्हन नंबर्स. समसंख्या म्हणजे एने किती झालं बघा सर? 3. 1 2 3. दुसरं पाहिजे काय म्हणजे? इव्हेंट बी ऑड नंबर. ऑड म्हणजे विषम संख्या. ऑड म्हणजे काय बघा सर? विषम संख्या म्हणजे मल्टिपल ऑफ नॉट 2. 2ची मल्टिपल नसली पाहिजे. लक्षात घ्या म्हणजे ती सोडून 2, 4, 6 सोडून काय येणार? 1, 3, 5. 1, 3, 5 लक्षात घ्या. इथे किती आलं? 1, 3 आणि 5. दीज आर द ऑड नंबर्स. विषम संख्या म्हणजे हे किती झालं बघा सर? हे 3 झालं. सी किती आहे? सी काय बघा सर? सी तरी काय म्हणजे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर म्हणजे काय? लक्ष द्या सर. प्राईमला मूळ संख्या म्हणतात मराठीमध्ये. मूळ संख्या म्हणजे ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. मूळ संख्या म्हणजे काय सांगा? ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. बरोबर आहे. आणि एक ही मूळ संख्या नाही आहे. एकचे फॅक्टर जरी 1 × 1 असले तरी लक्षात घ्या एक ही मूळ संख्या नाही. प्राईम नंबर नाही. ती घ्यायची नाही. बरोबर आहे सर. ही 4ची ही घ्यायची नाही बिकॉज 4चे फॅक्टर 2 × 2. 6 घ्यायचे नाही. 6चे फॅक्टर 2 × 3. ह्याचे फॅक्टर्स पडतात. 5चे फॅक्टर पडतात का? नाही. 3चे फॅक्टर पडतात का? नाही. 2चे फॅक्टर पडतात का? नाही. 1 हा प्राईम नंबर नाही आहे.
नियम आहे. 4 हा प्राईम नंबर नाही, कारण फॅक्टर्स पडतात. 2 2 जा 4. 6 चे फॅक्टर्स पडतात. 2 3 जा 6. मग प्राईम नंबर कुठला आहे? 2 3 5. प्राईम नंबर कुठला आहे? 2 3 5. ह्याला प्राईम नंबर, मूळ संख्या म्हणायचं. 2 3 आणि 5 ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. फॅक्टर्स पडले तर ते प्राईम नंबर नाही. ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत तो प्राईम नंबर. 1 हा प्राईम नंबर नाही. म्हणजे एनसी किती झालं बघा सर? 3. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. असंच एक होमवर्क आहे. या ठिकाणी 1 डाय इज रोल्ड, एक फासा फेकला, त्याची प्रॉबॅबिलिटी काढा म्हटल्या. ह्याच्यात त्यांनी काय दिले सांगा? प्रॉबॅबिलिटी काढा. ह्यात त्यांनी प्रॉबॅबिलिटी काढा म्हणले का? त्यांनी याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटी काढा म्हणलं नाही बघा. प्रॉबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एनसी अपॉन एनएस असं आपण करायचं का? एनसी किती आहे? 3. एनएस किती आहे सांगा सर? हे एनएस किती आहे? 6. मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/2 असं प्रॉबॅबिलिटी ऑफ सी करायचं का? तर नाही, कारण त्यांनी प्रॉबॅबिलिटी विचारलेलं नाहीये सर. हे करायचं नाही. पण अशा प्रकारे इथं करायचं. इथं करायचं सर. इथं प्रॉबॅबिलिटी काढायची. हिअर दे वॉन्ट प्रॉबॅबिलिटी. इथं आवश्यक आहे असं लिहिणं लक्षात घ्या. इथं प्रॉबॅबिलिटी विचारली होती का? नाहीये. पण प्रॉबॅबिलिटी काढली असती तर कशी काढली असती? प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन एस असा नियम. व्हॉट इज एन ए? एन ए इज नथिंग बट 3. व्हॉट इज एन एस? एन एस इज 6. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/2 ही प्रॉबॅबिलिटी ऑफ ए झाली. पण त्यांनी विचारली का प्रॉबॅबिलिटी ऑफ ए? विचारलेली नाही, म्हणून आम्ही काढली नाही. इथं विचारली. इथं प्रॉबॅबिलिटी अशी काढायची आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे? असं करायचं. इथं आणखीन एक एक्झाम्पल आहे. पेज नंबर 127 वरती प्रॉब्लेम सेट मधलं 7वं गणित आहे. लक्षात घ्या. 6 फेसेस ऑफ डाय आर ॲज शोन. जे डायचे 6 फेसेस आहेत त्याच्यामध्ये आकडा नाहीये 1 2 3 होल्स नाहीत. 1 होल 2 होल 3 होल 4 होल जसं त्या शकुनीच्या फाशावर होतं तसं नाही आहे. त्यांनी एका बाजूला ए बी सी डी ई आणि पुन्हा ए आहे असे 6 आहेत. 1 2 3 4 5 6. त्याच्यामध्ये होल्स नाहीये. ते नॉर्मली कसं असतं लक्षात घ्या. हा फासा कसा असतो तर इथं पहिल्या याच्यावरती जनरली इथं पहिल्यावरती कसा असतं? 1 होल असतो. दुसऱ्यावर कसे असतात? 2 होल असतात. तिसऱ्यावर कसे असतात लक्षात घ्या? 3 होल असतात असे. चौथ्यावर कसे असतात लक्षात घ्या? 4 होल असतात. 5व्यावर कसे असतात सांगा सर? 5 होल असतात असे. आणि 6व्यावर कसं असते सांगा सर? 6 होल असतात असे. हे 6 होल असतात लक्षात घ्या. हे असा तुमचा फासा असतो. फाय हा या डाय आपण बघितले लक्षात घ्या ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये. पण इथे जो डाय आहे त्याच्यावर असे होल्स नाही आहेत. हे जसं हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 असं नाहीये. मग इथे काय ए बी सी डी ई ए असं आहे. मग ते फाइंड प्रॉबॅबिलिटी डाय इज रोल्ड टाकला कुठला येईल फासा. फाइंड प्रॉबॅबिलिटी ऑफ ए अपियर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेस मध्ये ए आलं पाहिजे. ए किती वेळा येऊ शकतं सांगा? 2 वेळा. ए एकदा, ए दोनदा. किती वेळा येऊ शकतं सांगा? ए 2 वेळा येऊ शकतं. लक्षात घ्या. त्यामुळे आधी ह्याच्यामध्ये सॅम्पल स्पेस काय होईल? सॅम्पल स्पेस काय काय शक्यता आहे जर असं टाकलं तर? ए येऊ शकतं, बी येऊ शकतं, सी येऊ शकतं, डी येऊ शकतं, ई येऊ शकतं आणि ए येऊ शकतं. इतकं शक्यता आहे. पेश किती शक्यता आहेत सांगा? 6 शक्यता आहेत. किती शक्यता आहेत सांगा सर? 6 शक्यता आहेत. ए डबल वेळा येणार ना सर? ए पुन्हा येणार. बरोबर आहे सर? ए पुन्हा येणार लक्षात घ्या. 6 वेळा येणार. ए दोनदा आहे. ए दोनदा आहे लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हा ए दोनदा आहे. ए ए येण्याची शक्य. ए दोनदा लिहिण्याची खरं गरज नाहीये. 5 वेळाच लिहिलं तर चालेल लक्षात घ्या असं मला वाटतंय. आय विल सी धिस बरं का. 5 वेळा असं मला वाटतंय कारण ए डबल लिहिण्याची गरज नाहीये. ए झालं ना एकदा. ए झालं पण ए दोनदा आहे. 1 मिनिट सर पहा जरा 1 मिनिट जरा वेट. ए दोनदा आहे असं मला वाटतं लक्षात घ्या. ए दोनदा त्यामुळे 6 मी थोडंसं खात्री करतो पण तरी आपण आता ए दोनदा आहे असं घेऊया लक्षात घ्या. बरोबर. देन ए अपियर्स बी इव्हेंट ए. ए येते ह्याला इव्हेंट ए म्हणतो. ए किती वेळा येणार आहे लक्षात घ्या सर? 2 वेळा.
म्हणजेच काय झालं, ए एकदा आणि हे ए दोनदा, म्हणजे एन ए किती झालं बघा सर 2, ए किती वेळा आलं 2 वेळा. प्रोबॅबिलिटी काढायला सांगितले सर त्यांनी, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ. प्रोबॅबिलिटी काढत असताना प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर एन ए अपॉन एन एस, एन ए अपॉन एन एस. एन ए किती आहे बघा सर 2, एन एस किती आहे 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1/3. लेट डी अपियर्स बी इव्हेंट बी. आता डी येणं हा जो आहे त्याला इव्हेंट बी म्हणले. डी किती वेळा येऊ शकते, एकदाच. डी किती वेळा येऊ शकते, एकदाच येऊ शकते सर. डी एकदाच येऊ शकते. देअरफॉर एन बी इज इक्वल टू 1. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर एन बी अपॉन एन एस. बरोबर आहे सर. एन बी किती आहे सांगा 1 आणि एन एस किती आहे सांगा सर 6, 1/6. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 1/6. आपल्याला लक्षात येते का बघा सर. यस सॅम्पल स्पेस काय काय आहे, ए बी सी डी ई ए असं घेतलं. एन एस इज इक्वल टू 6 म्हटलं. ए अपियर्स ऑन बी इव्हेंट. ए अपियर्स किती वेळा येणार आहे, ए दोनदा येणार आहे सर. बरं ए टाकलं तर दोनदा येणार आहे. त्यामुळे एन ए इज इक्वल टू 2. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/3. 3 एकदा येईल, 3 मध्ये एकदा येईल सर. 3 मध्ये किती येईल सर, एकदा येईल. याच्याविषयी थोडी मला शंका आहे, याच्याविषयी मला थोडी शंका आहे. 1-2 मिनिटांमध्ये मी अर्थात लक्षात घ्या थोडं सांगेन मी तुम्हाला बरं का. 1-2 मिनिटांनी मी आपल्याला सांगेन. पण बघूया आपल्याला आणखीन पुढचं एक्झाम्पल बघूया. आणि ह्याच्यामध्ये मला शंका येते थोडीशी, 1 मध्ये हे बरोबर आहे का, तरी पण मी थोडीशी खात्री करतो आणि आपल्याला सांगेन मी. ओके इकडं आपण घेऊया सर. हे बघा सर 1 कॉइन अँड 1 डाय. 1 कॉइन अँड 1 डाय बरोबर सर. तर 1 कॉइन आता एस कसं येईल बघा सर. एक कॉइन आहे, कॉइनसाठी सॅम्पल स्पेस किती 2, एकदा छापा एकदा काटा. आणि फासा एकदा फासा आहे, फाशासाठी किती आहे सांगा सर 6. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 2 × 6. कॉइनसाठी एन एस किती आहे 2, छापा काटा. डायसाठी किती आहे 6, म्हणजे 2 6 जा 12. हिअर एन एस 12 येते सर. किती येते एन एस 12 येते, लक्षात ठेवा. 2 6 जा 12. मग हे एस कसं येणार 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 ब्रॅकेट्स काढले सर. मग आता हे कसं करायचं. आधी कॉइन आहे, कॉइन म्हणजे हेड येऊ शकते किंवा टेल येऊ शकते. मग मी 6 वेळा हेड म्हणलं, 6 वेळा हेड म्हणलं मी, आणि 6 वेळा मी टेल म्हटलं. 6 वेळा मी टेल म्हटलं बरोबर. आता मला डाय टाकायचं आहे. डाय मध्ये काय येते 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं समजा 1 आलं, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6. मध्ये कॉमा द्या. मध्ये काय करा सर, कॉमा द्या. राईट. मध्ये इथं कॉमा दिला सर बरोबर, तर कॉमा दिला. राईट. आता काय झालं सांगा सर. ए काढायचं आहे. टू गेट हेड अँड ऑड नंबर. ऑड म्हणजे काय, विषम संख्या, म्हणजे नॉट डिव्हिजिबल बाय 2, 2 ने भाग न जाणारी संख्या, नॉट डिव्हिजिबल बाय 2. मग हेड, हेड आणि विषम संख्या, हे हेड किंवा हेड आणि विषम संख्या हे एच आणि 1 आहे. हेड आणि विषम संख्या एच आणि 3 आहे. हेड आणि विषम संख्या एच आणि 5 आहे. बघा बरं पटलं का सर. बाकी हे सम आहे 2 4 6 इव्हन नंबर्स आहेत, चालणार नाही. इथं तर हेड नाहीच आहे. म्हणजे एन ए किती आलं बघा सर 3. एन ए किती आलं 3. प्रोबॅबिलिटी काढायची नाही आहे. काढली असती तर किती आली असती सांगा सर. प्रोबॅबिलिटी काढली असती तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन एस. बरोबर सर. एन ए अपॉन एन एस. एन ए किती आहे बघा सर 3 आहे. अपॉन एन एस किती आहे बघा सर 12 आहे. 3 1 जा 3, 3 लक्षात घ्या, 4 जा 12, therefore आन्सर इज 1/4. पण त्यांनी प्रोबॅबिलिटी ऑफ ए विचारले का, नाहीये. सो इट इज नॉट नेसेसरी. त्यांनी विचारलं असतं तर आम्ही काढलं असतं सर. ओके. बी मध्ये काय विचारलंय, टू गेट हेड ऑर टेल. हेड किंवा टेल चालते, छापा किंवा काटा, अँड इव्हन नंबर. छापा बी चालते आणि काटा बी चालते. मग छापा बी चालते काटा बी चालते, म्हणजे दोन्ही चालते इव्हन नंबर. छापा काटा दोन्ही चालते इव्हन नंबर. छापा काटा दोन्ही चालते इव्हन नंबर. म्हणजे किती झाले 6 झाले बघा.
म्हणजे किती झाले 6 1 2 3 4 5 6. मग छापा आणि इव्हन नंबर घेऊया. छापा आणि इव्हन नंबर H आणि 2, पुन्हा छापा आणि इव्हन नंबर H आणि 4, पुन्हा छापा आणि इव्हन नंबर H आणि 6. आता त्यांनी काय म्हणलंय हेड ऑर टेल. आता टेल पण घ्यायला लागणार आहे. टेल आणि इव्हन नंबर, टेल आणि इव्हन नंबर, पुन्हा टेल आणि इव्हन नंबर 4, टेल आणि इव्हन नंबर 6. ओके, म्हणजे किती झाले सांगा सर? एकूण 6 झाले. लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटी विचारलेली नाही म्हणून मी काढत नाही. बरोबर सर. सी किती आलं सांगा? नंबर इज ग्रेटर दॅन 7. 7 पेक्षा ग्रेटर पाहिजे आणि टेल पाहिजे. हे सगळे टेलवाले आहेत. आणि टेलमध्ये 7 पेक्षा मोठी काय म्हणले सांगा सर? 7 पेक्षा मोठी संख्या. 7 पेक्षा मोठी संख्या. आता ह्यात 7 पेक्षा मोठी संख्या नाहीच आहे की. 7 पेक्षा मोठी संख्या नाहीये म्हणजे काही नाहीच आहे. काहीच नाही. रिक्त संच, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट, रिक्त संच असं मराठीत म्हणतात. मग एनसी किती आलं बघा सर? 0 आलं. एनसी किती आलं बघा सर? 0 आलं. आपल्याला कळलं असेल इथे सर प्रोबॅबिलिटी विचारली नाहीये. समजा विचारली असती तर कसं झालं असतं? प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर एनसी अपॉन एनएस. एनसी किती आहे बघा सर? 0. आणि एनएस किती आहे बघा सर? 12. आणि 0 अपॉन एनिथिंग इज 0. प्रोबॅबिलिटी ऑफ सी बरोबर 0 आलं असतं. परंतु लक्षात घ्या त्यांनी विचारलेलं नसल्यामुळे आपण हे काढत नाहीये. 1 कॉइन अँड 1 डाय. कॉइनचा सॅम्पल स्पेस, कॉइनचा अवकाश संच 2, डायचा म्हणजे लक्षात घ्या फाशाचा अवकाश संच सॅम्पल स्पेस 6. दोन्ही असतील तर 2 6 जा 12. हे 12 आले बस. NS 12 तुमच्या लक्षात येते का बघा असं? ओके. जर एक्झाम्पल आहे ह्याच्याविषयी थोडी खात्री करू 1-2 मिनिटात.